तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पपबाही दाखवणार आहे कशी शिवायची आणि त्याच्यानंतर आपण कटोरीचे टक्सुद्धा कसे पाडायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुमच्या फायदेशीरच व्हिडिओ आहे हा, नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी. तर ब्लाऊज शिवताना भरपूर अडचणी येत असतात आपल्याला, पण आपण आहे ना ब्लाऊज एकदम लक्षपूर्वक शिवलं तरच व्यवस्थित येतं पहा. तर मी कटोरीचे टक्स देऊन घेत आहे. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण 1.5 पावणे 2चा पण टक्स आडवा घेऊन उभा 2.5 किंवा पावणे 3चा पण घेऊ शकतो. तर मी घेतलेला आहे 1.5 आणि 2.5चाच, आणि थोडे कट देऊन घेतले म्हणजे कटोरीचा पप छान येतो. आणि त्याच्यानंतर आपण पहा अशा प्रकारे लुक येतो पपचा. तर मी भरपूर लेडीज मला विचारतात, तुम्ही क्लास घेता का? पण ब्लाऊजचे ऑनलाईन क्लास नाही सध्या सुरू केलेले, पण ऑफलाईन चालू आहेत माझ्याकडं. पण आपल्याला आता पपबाही शिकायची आहे. तर पपबाही कोणाला येते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ रोजचे व्हिडिओ डेली ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ येत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओ येतील. आणि आपले ब्लाऊज स्टिचिंगचे पार्लरचे आणि नवीन काही मटेरियल आणलं साड्या वगैरे, तर त्यांचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतात. नक्की आपल्या चॅनलवर जाऊन पहा. तर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि फायनली आपण हा लुक पहा पपबाहीचा. छान असा लुक आलेला आहे. आणि पप पण मी जास्त मोठा नाही घेतलेला, 3.5-4चा पण पप असतो, पण मी 3चाच पप घेतलेला आहे. छोटा मला जास्त मोठा नाही आवडत. तर शेवटी ब्लाऊज पूर्ण झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवेन. तर पप कमी घेतलेला आहे, तुम्हाला पपचं अंतर पण घेऊन दाखवले मी. तर प्लेटा कशा पाडायच्या, तर आपल्याला दोन्ही साईडने खालून वरती प्लेटा पाडायच्या आहेत. जेवढा मार्किंग करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर वरतून 3 प्लेटा पडलेल्या आहेत माझ्या. मोठा पप जर असेल तर जास्त प्लेटा पडतात. आणि नक्की व्हिडिओ पाहत जा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे शिकायला मिळतं. नवीन बाही डिझाईन, नवीन ब्लाऊजचे बॅक साईडचे गळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग सगळं वेगवेगळं पाहायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना अजून, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बघा फायनली अशा प्रकारे लुक आलेला आहे पपबाहीचा. आणि पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तर छानच दिसणार आहे. तर फायनली झालेला आहे पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून माझं. व्हाईट कलरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे मैत्रिणींनो हे, त्यामुळे मी पायपिंगसुद्धा व्हाईट कलरच्याच कापडाची केलेली आहे. आणि कसा वाटला लुक तुम्हाला पपबाहीचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला ज्या गोष्टी शिकायला आवडतील त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर आपल्याला एकदम फिनिशिंग परफेक्ट आली पाहिजे. आणि फिटिंगसुद्धा मी केलेली फिनिशिंग सगळं व्यवस्थित आहे की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ आजचा. तर ब्लाऊज स्टिचिंग करताना सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि
एकदा सांगते, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खरंचच एकदम शिकण्यासारखं सगळ्या गोष्टी आहेत. तर चला बाय, धन्यवाद.